जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण संध्याकाळी सुरू करतो. ऍक्च्युअली सकाळपासून मी स्टुडिओवरती आलो होतो, थोडंसं काम करत होतो. त्यानंतर मला एक स्केच द्यायला बाहेर जायचं पण होतं. त्याचा व्हिडिओ मी शूट केला ऍक्च्युली. आता बघतोय तर व्हिडिओ प्रॉपर आला नाहीये, म्हणजे व्हॉइसच त्याच्यावर नीट आला नाहीये. म्हणजे लिपसिंग पुढे जात आहेत आणि व्हॉइस मागे राहतोय असं टाईपचं झालं. त्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला. आणि त्यानंतर क्लाससाठी एक नवीन स्टुडंट येणार होती, तर ती आलेली. सो तिचा क्लास वगैरे आपण घेतला. तुम्हाला माहिती आहे क्लासमध्ये मी मोस्टली जास्त व्हिडिओज करत नाही. सो आता आपण फायनली संध्याकाळी व्हिडिओ सुरू करतोय. आणि एक भारीवाला मोठा स्केच मी सुरू केलेलं आहे, म्हणजे नवीन एक कॉन्सेप्टमध्ये. जसं मला वाटतं 2-4 व्हिडिओज अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, त्या कॉन्सेप्टवरती एक नवीन स्केच सुरू केले A1 साईजवरती, मोठ्या साईजवरती. ते जवळपास 10-12 दिवस लागणार आहेत त्याला फिनिश व्हायला. सो तसं 2 दिवसा अगोदरच मी ते सुरू केलेलं आहे. आणि आउटलाईन ऑलमोस्ट आता फिनिश झाली. थोडीशी अजून आउटलाईन बाकी आहे. तुम्हाला पहिल्यांदा ते दाखवतो काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या साईजचे स्केच आहे. 1 आणि 8 या 2 नंबर तुम्हाला दिसत असले. 18 नंबरवरती पण हे स्केच करतो. आणि 18 नंबर म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे क्रिकेटमध्ये एकाच प्लेअरचा असं 18 नंबर आहे, जो की सगळ्यात टॉपचा प्लेअर आहे, विराट कोहली. त्याचा आपण स्केच काढतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल A1 नंबरमध्ये इथे तुम्हाला स्टँडिंग विराट कोहली दिसत असेल. अजून फेस वगैरे करायचा आहे त्याचा. प्लस 8 नंबरवरती 2-3 पोर्ट्रेट विराट कोहलीचे आपण काढतो. एक ट्रॉफी सोबतचा, एक बॅट सोबतचा आणि एक ॲग्रेशनचा असं एक काढतो. इथे अजून राहिला आहे तो काढायचा. तर असं युनिक असं काहीतरी मी काढायचं ट्राय करतो. म्हणजे नुसतं स्केचच नसताना याच्या फिनिशिंग नंतर पण तुम्हाला बघायला मिळणार आहे काहीतरी असं जबराट असं एक स्केच असणार आहे. आणि नंबर सिरीज म्हणू शकतो. याच्यानंतर अजून बरेचसे क्रिकेटर्स, फुटबॉलर्स, असं नंबर सिरीज प्लेयर्स आपण काढणार आहे. आणि ह्याच्या आर्ट प्रिंट सुद्धा आपण अवेलेबल करणार आहे. म्हणजे ओरिजिनल तर आहेच, पण आर्ट प्रिंट पण तुम्ही बाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामवरती मला फक्त फॉलो करायला लागणार आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला थोडं थोडं बघायला मिळणार आहे की मी कसं ते फिनिश करतो किंवा काय काय करतो ते पण तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो आता फटाफट मी थोडंसं ते फिनिशिंग करून घेतो. 2 hours later. चला मित्रांनो, जरा आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून घेतो. कारण जवळपास संध्याकाळचे 7:30 वाजले. आपण लेटच आलेलो, त्यामुळे जास्त अजून काम केलं नाही आपण. फक्त ते जे दाखवलं तुम्हाला त्याचंच आउटलाईन वगैरे थोडीशी केली. अजून बाकी आहे बरीचशी आउटलाईन, एका दिवसात होणार नाही आहे ते. सो पहिल्यांदा व्हिडिओ एडिट करतो, त्यानंतर ऑर्डरवाला स्केच कंप्लीट करतो. कारण ते इम्पॉर्टंट आहे. ऑर्डरचे स्केच बरेचसे पेंडिंग आहेत. गणपतीमुळे मला टाईम नव्हता मिळाला. आणि त्याच्या अगोदरच मी ऑफर टाकली होती, तर त्याच्या बरेचसे ऑर्डर आले होते, ते पेंडिंग आहेत अजून, तर ते आपल्याला करायचे. सो ते पहिल्यांदा करत बसतो. त्याच्या अगोदर व्हिडिओ एडिट करून घेतो, कारण उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्हाला ब्लॉग बघायला लागतो. त्यामुळे व्हिडिओ एडिट झाली पाहिजे टाईमवरती. मित्रांनो, आजचा ब्लॉग ॲक्च्युली बराच मोठा होता. म्हणजे जो मी एडिट करतो ना, ॲक्च्युली तो बराच मोठा होता. जवळपास 14 मिनिटाचा ब्लॉग एडिट झालेला आहे. आणि गणपतीचा कपल गेम्सवाला जो आपण टाकायचा राहिला होता तो एडिट केला आहे. तो उद्या सकाळी येणार आहे. तो मला वाटतं तुम्ही या अगोदरच बघितला असेल. आणि जवळपास 2.5 ते पावणे 3 तास लागले मला इथे एडिट करायला फक्त ॲक्च्युली. आणि त्याच्या आधी 15-20 मिनिटं व्हॉइस ओव्हर वगैरे करायचे, म्हणजे एक एक क्लिप घेऊन प्रॉपर बघून करायचं होतं. त्यामुळे 3 तास ऑलमोस्ट गेले माझे पूर्ण ह्याच्यात एडिट करण्यासाठी. एनिवेज फायनली ब्लॉग एडिट झालेला आहे. आणि आपण अपलोडिंगला पण व्हिडिओ टाकलेला इथे. अपलोडिंग आणि रेंडरिंग वगैरे होते, तोपर्यंत आपण थंबनेल वगैरे बनवून घेऊया याच्यासाठी. आता फटाफट मी पहिल्यांदा थंबनेल बनवून घेतो. आणि जवळपास 9:30 वाजलेत. आता स्केच करेल का नाही माहिती नाही. आणि हा ब्लॉग पण मला वाटतं बराच छोटा होणार आहे. तर जेवढा ब्लॉग होईल तेवढा करेल, किंवा उद्या थोडासा सकाळी कंटिन्यू करेल. जर लई छोटा होत असेल 2-3 मिनिटाचा, तर उद्या सकाळी मी कदाचित कंटिन्यू करेन हा ब्लॉग. चला मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. काल जसं मी सांगितलं की व्हिडिओ खूप छोटा झाला होता, त्यामुळे आता आजचा पण व्हिडिओ त्यातच आपण कंटिन्यू करतोय. आणि आता सकाळी स्टुडिओवरती आल्यानंतर आपण आता स्केच चालू करतोय. कोणतं स्केच करतो ते पण तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता आउटलाईन वगैरे आपण करून ठेवलेली, कालच आउटलाईन केली होती. हे ऑर्डरवाला ॲक्च्युली स्केच आहे आणि कस्टमरची परमिशन, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकतोय. अजून एक स्केच ऑलमोस्ट हाफ फिनिश झालेलं आहे, ते कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. अजून एक आपण स्केच केलेलं आहे, ते पण मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे द्यायचं आहे त्यांना. ते फेस कंप्लीट झालंय, थोडंसं आता पूर्ण पार्ट कंप्लीट करतो, त्यानंतर तुम्हाला नीट दाखवतो ते. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली आपलं ते स्केच कंप्लीट झालंय. जे तुम्हाला आता सांगितलं की हाफ कंप्लीट केलेलं आणि फुल कंप्लीट करायचं आपल्याला, ते कंप्लीट केलेलं आहे. आणि आउटलाईन जे ऑर्डरवाला दुसरा एक स्केच होतं ते अजून म्हणजे फक्त आउटलाईनच केली, त्याचं पूर्ण अजून झालं नाही. पण हे जे कंप्लीट केले स्केच ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता हे एक स्केच आपण फिनिश केलेलं आहे. प्रॉपर असं आपण याच्यात फिनिशिंग केली. थोडी लाईट जास्त दिसत असेल कदाचित. शेडिंग वगैरे प्रॉपर केले हेअर्समध्ये. आणि इथे टेक्स्चर वगैरे तुम्ही बघू शकता. क्लोजचं जास्त नव्हतं याच्यामध्ये, मेन फेसचा सगळा पार्ट असतो स्केचमध्ये. आणि तुम्ही प्रॉपर असं बघू शकता A4 साईजवरती आपण हे स्केच केलेलं आहे. आणि हे स्केच आपल्याला पुढच्या आठवड्यात मोस्टली घ्यायला येणार आहे ते, किंवा आपण कोरियरने जे काय असेल ते आता विचारायला लागेल कस्टमरला. आणि त्यांना फोटो वगैरे आता आपण पाठवले, आताच कंप्लीट केले जस्ट. ते आता त्यांचं रिप्लाय आल्यानंतर समजेल की त्यांना स्केच कसं झालंय, किंवा काही चेंजेस हवे असतील तर ते सांगतील, तेव्हा आपण ते करू शकतो. त्यानंतर फ्रेमिंग आणि ते सगळं आपण करायचंय.
एनिवेज आता दुसरं स्केचकडे आपण लागूया. दुसरं जे स्केच तुम्हाला सकाळी दाखवलं ते आउटलाईन वगैरे कम्प्लीट केलं, तर शेडिंग करायचं पार्ट बाकी पाहिजे. आता 3-3:30 वाजता क्लाससाठी स्टुडंट सुद्धा येणार आहेत, सो त्यांचा पण क्लास वगैरे घ्यायला लागणार. त्यानंतर मग संध्याकाळी बाकीचा पोर्शन आपण कम्प्लीट करत बसूया. 2 hours later. चला मित्रांनो, आता संध्याकाळी 5:30 वाजलेत आणि आपले स्टुडंट येऊन त्यांना शिकवलं वगैरे आपण. आज एकच स्टुडंट होते ऍक्च्युली. तुम्हाला माहितीच आहे, आपण जास्त एकदम स्टुडंट घेत नाही. एक दोन स्टुडंट एका बॅचला किंवा एका टायमाला असतात, कारण सगळ्यांवरती प्रॉपर लक्ष देऊन त्यांना प्रॉपर शिकवण्याची जबाबदारी आपली असते. त्यामुळे मी जास्त स्टुडंट एकदम घेत नाही. उद्या परवा 2-3 स्टुडंट येतील सॅटर्डे संडे म्हटल्यावरती. यानेच आता स्केच करायला चालू करूया. सकाळी तुम्हाला दाखवलं होतं आपण आउटलाईन केली ते सुरुवात करतोय आता मी शेडिंग करायला. चला मित्रांनो, फायनली आपण फेस आणि हेअर्सचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. जवळपास संध्याकाळचे आता 7:30 होऊन गेलेले आहेत आणि फक्त फेस आणि हेअरचा पार्ट कंप्लीट झाला, बाकीचा राहिला कंप्लीट करायचा. तुम्हाला एकदा दाखवतो. सो तुम्ही बघू शकता इथे आता हे प्लॅस्टिकमध्ये मी टाकले खराब होऊ नये म्हणून, त्यामुळे थोडीशी लाईट वगैरे तुम्हाला दिसत असेल, पडत असेल त्याच्यावरती. तर पण फेस बघू शकता इथे स्माइल वगैरे, तिचे ते चिक्स वगैरे ते काय आपलं पिंपल टाईप थोडंसं होतं ते केलंय. आणि बाकीचं बघ अजून ह्याच्यात काम बाकी आहे. काय बोलतात ते नथ वगैरे घातले ते व्हाईट करायचे, डोळ्यामध्ये व्हाईट वगैरे करायचे, अजून थोडे हायलाइट्स वगैरे बाकी आहेत बेसिकली. पण ओव्हरऑल आपण फेस आणि हेअरचं मॅक्झिमम पार्ट कंप्लीट केलं. बाकी आता खालचा पार्ट इथे कंप्लीट करायचा आहे. आणि खालचा जो पार्ट आहे एक क्लोथचा म्हणा साडीचा जो पार्ट आहे, त्याच्या इथे ज्वेलरी खूप जास्त आहे ना, त्यामुळे मी ती आउटलाईन अजून केली नाही ज्वेलरीची, ती मला करायची. त्याच्यानंतर मग बाकीचं होणार आहे. पाहिजे आता 7:30 होऊन गेले, त्यामुळे आता एडिटिंग करून घेऊया पहिल्यांदा. चला मित्रांनो, फायनली आपली एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. 8:30 8:45 होत आलेत आणि आता फायनली आपली एडिटिंग कंप्लीट झाली आहे. छोटाच ब्लॉग होता कालचा जो तुम्ही बघितला असेल आता. सो त्याची एडिटिंग कंप्लीट केली, अपलोड वगैरे करून टाकले आपण. सकाळी 8:30 वाजता तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेलच तो. एनिवेज आता नवीन एक स्केच पॅक करायचं आहे मला, फ्रेम करायचं ॲक्च्युली, ते करून घेतो. त्यानंतर बघू स्केचला टाइम मिळाला तर करू, नाही तर मग बघू कसं काय होतंय ते पुढे. मित्रांनो, फ्रेम वगैरे आपण करून घेतलेली आहे आणि ते स्केच ॲक्च्युअली तुम्हाला दाखवू शकत नाहीये, त्यामुळे फ्रेम सोबत पण तुम्हाला दाखवू नाही शकणार ते. आणि मागून फ्रेम दाखवायचा काय उपयोगच नसणार ते ॲक्च्युली. आणि बाय आता 9:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट ते स्केच हाफ जे आपण केलं होतं, जे सकाळी तुम्हाला दाखवलं होतं, ते एवढंच आपण केलं. बाकी आउटलाईन वगैरे बाकी यायची करायची. आणि दुसरावाला एक स्केच जे सकाळी पण तुम्ही बघितलंच, ह्याला पण फिनिशिंग थोडंसं अजून करायचं आहे. आणि उद्या परवा मोस्टली मला वाटतं नेक्स्ट आठवड्यातच ते येतील घ्यायला ते. सो तो एक स्केच पूर्ण आणि एक स्केच हाफ झालेलं आहे आज आपलं. एनिवेज मित्रांनो, आता ऑलमोस्ट आता मी घरी जायचा टाइम झालेला आहे. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आपण एक फ्री स्केच करणार आहोत सबस्क्रायबर्सचं. सो सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. बाकी चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.